या व्हिडिओमध्ये माझ्या आजपर्यंतच्या साहित्यिक वाटचालीमध्ये ज्या काही विशेष घटना घडल्या किंवा काही आठवणी की ज्या आपल्यासोबत शेअर करणं मला आवश्यक वाटते, अशा सर्व आठवणी मी इथे मांडणार आहे. हा गायकवाड सर, मी अगदी 1 मिनिट राहिलेला आहे, सुरू करतो आहे. तर आजचा हा व्हिडिओ रविवारचा पहिला व्हिडिओ आहे. हा शुभारंभाचा व्हिडिओ आपणास सादर करताना मला विशेष आनंद हा होतो की नुकतीच माझी नो नॉट नेव्हर ही कादंबरी मेहता पब्लिशिंग हाऊस पुणे यांनी प्रकाशित केली. फेसबुकवर आणि व्हॉट्सअपवर तिच्या संदर्भात मी टाकलेल्या पोस्ट आपण वाचलेल्या आहेत. अगदी त्यावर मनापासून कॉमेंट्सही केलेले आहेत. अनेकांनी माझ्या पोस्ट शेअर सुद्धा केले आहेत. लाईक्स तर भरपूर मिळालेले आहेत. अनेकांनी असंही आश्वासन दिलं की सर, ही कादंबरी वाचण्याची आमची उत्सुकता वाढली आहे. आमचे मित्र भास्कर गायकवाड यांनी तर त्यांना कळल्या अगदी त्याच दिवशी म्हणजे 13 नोव्हेंबरला मी पोस्ट टाकली आणि लगेच त्यांनी पुण्याच्या माझ्या प्रकाशकांशी संपर्क साधला आणि ती कादंबरी मागून घेतली. भास्कर गायकवाड यांच्याबद्दल मी काय सांगावं, त्यांच्या इतका वाचन वेळा माणूस मला माहिती नाही. माझी बहुतेक सारी पुस्तकं त्यांच्याकडे उपलब्ध आहेत, त्यांनी ती वाचलेली आहेत. तर काय झालं होतं, थोडंसं माझ्या या कादंबरीबद्दल सांगण्याआधी मी असं सांगेन की ही माझी 10वी कादंबरी आहे. आणि 10वी कादंबरी याचा अर्थ आधीच्या 9 कादंबऱ्या त्यांचे विषय काय, मग ह्या कादंबरीचा विषय काय. मी ग्रामीण भागामध्ये जन्मलेला वाढलेला, त्यामुळे माझ्या लेखनविषयक जाणीवा, त्यांचा मूलाधार ग्रामीण असाच आहे. पण तरी कादंबरी किंवा कादंबऱ्या लिहिताना ग्रामीण जीवनाचा जरी मी अभ्यास करत असेल किंवा त्या जीवनातल्या विशेष बाबी मांडत असेल, तरी त्या कादंबऱ्यातले विषय एकसुरी झालेले नाहीत. वेगवेगळे विषय मी या 10 कादंबऱ्यामध्ये मांडलेले आहेत. मात्र कथेच्या संदर्भात तसं झालेलं नाही. माझ्या ज्या कथा आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या शेतकरी आणि शेतमजूर यांच्या बाबतीतच मी लिहिलेले आहेत. तर अशी वेगळी, विषय वेगळा असणारी ही माझी 10वी कादंबरी आहे. काय झालं, साधारणतः 12 नोव्हेंबरला मला आमच्या मेहता पब्लिशिंग हाऊसच्या संपादिका आणि
आणि त्यांनी मला विचारलं की सर, तुम्हाला पुस्तकांच्या प्रतींचं पार्सल मिळालं का? मला नवल वाटलं. म्हटलं अरे वा, कोणतं पुस्तक? तर म्हणाले नो नॉट नेव्हर. थोडासा सुखद धक्का बसला, कारण फार झटपट कादंबरी आली, अपेक्षेपेक्षा लवकर रे. म्हटलं भाऊ नाही मिळालं. अरे कसं झालं? त्यांनी त्यांच्या ऑफिसमधल्या संबंधित पार्सल पाठवणाऱ्या संबंधित माणसाशी संपर्क साधला आणि मला सांगितलं की त्यांनी अमक्या अमक्या ठिकाणी तुमचं पार्सल पाठवलेलं आहे, अमक्या अमक्या तारखेला पाठवलेलं आहे, पण ते चुकीनं अकोल्याला गेलं. आणि मग थोडासा घोळ झाला. मी त्या पार्सल पाठवणाराशीही बोललो आणि त्याला सांगितलं की बाबा तू वाशिमच्या याच्यावर पाठव. योजनांनी सुद्धा त्याला तसं सुचविलं आणि त्यातून मग त्या गृहस्थाने मला असं सांगितलं की सर, माझं ते पार्सल परत मागवलं मी, पण तुम्हाला मी दुसरं पार्सल पाठवतो आहे आणि ते तुम्हाला आता दिवाळीच्या आधी काही मिळणार नाही, दिवाळी झाल्यावर 1-2 दिवसांनी मिळेल. अरे रे रे. मी म्हटलं की दिवाळीचा माझा आनंद ह्या प्रति पाहून शतगुणित झाला असता. पण असो, नाहीतर नाही. मग मी 13 तारखेला एक छोटी पोस्ट टाकली होती फेसबुकवर. ती पोस्ट अशी होती की एक अतिशय आनंदाची अशी बाब मी आपणास सांगू इच्छित होतो, पण दुर्दैवाने ती आता सांगता येत नाही. आणि मग त्या पोस्टवर कॉमेंट्स आल्या. त्यातली अत्यंत महत्त्वाची कॉमेंट होती आमचे बारामतीचे लेखक युवा मित्र संजन मोरे यांची. काय केलं त्यांनी चक्क नो नॉट नेव्हरचं मुखपृष्ठच टाकलं कॉमेंट आपलं त्यांच्या कॉमेंटमध्ये आणि विचारलं हेच का तुमचं रहस्य? मी म्हटलं आता काय रहस्य उरलं त्यात? तुम्हीच ते सगळं उघड केलेलं आहे. आणि मग त्यातून मी असं ठरवलं की चला मग आता मी माझी पोस्ट या कादंबरी संदर्भातली टाकतो. आणि मग मी सविस्तर पोस्ट टाकली त्या मुखपृष्ठासह. कारण काय झालं होतं की आणखी एका गोष्टीचं मला नवल वाटलं मेहता पब्लिशिंग हाऊसच्या प्रक्रियेचं. मला त्यांनी कादंबरीच्या प्रतींसोबत कादंबरीची जी आमची ठरलेली रॉयल्टी होती ती रक्कम सुद्धा माझ्या अकाउंटमध्ये त्यांनी त्या दिवशी टाकलेली होती. म्हणजे एवढ्या झटपट एखादा प्रकाशक लेखकाच्या पुस्तकाची रॉयल्टी त्याच्या स्वाधीन करतो असं बहुधा होत नाही. पण हे मेहतांच्या बाबतीत मी याआधी सुद्धा अनुभवलेलं आहे, कारण मेहता पब्लिशिंग हाऊसचा आणि माझा फार जुना संबंध आहे. 1985 मध्ये त्यांनी माझी हाल्या हाल्या दुधुदे प्रकाशित केली होती. 1995 मध्ये मग माझी पखाल कादंबरी त्यांनी प्रकाशित केली होती. 1992 मध्ये मोहरलेला चंद्र नावाचा कथासंग्रह आणि 1994 मध्ये झिंगू लोखू लोखू नावाचा दुसरा कथासंग्रह त्यांनी प्रकाशित केला होता. अलीकडेच त्यांनी वारुळ कादंबरीची 4थी आवृत्ती प्रकाशित केलेली आहे. असा प्रकाशक सर्वांना मिळो. असो, तर त्या पोस्टवर नंतर मग किती लाईक्स आणि किती कॉमेंट्स आणि किती शेअर्स ते सांगतो मी. आणि मला आनंद झाला की काय काय लोक आपले काय म्हणू मित्र आहेत, मित्र परिवार आहे की ज्यांनी एवढं मोठं प्रोत्साहन आपल्याला दिलं. त्या पोस्टला 308 लाईक्स होते, 284 कॉमेंट्स होत्या आणि 12 जणांनी ते शेअर केली होती. अशा प्रकारे फेसबुकवर मिळणारा प्रतिसाद हा इतका मोठा होता. तसाच व्हॉट्सअपवर सुद्धा मला प्रतिसाद मिळाला आणि मन मोहरून गेलं. तर
त्याच पोस्टमध्ये एक आमची नवीन लेखिका, कादंबरीकार, कवयित्री, माझी भाची कुमारी कल्पना डोईफोडे हिने एक मला शंका विचारली होती की खूप छान नाना, पण हा जरा वेगळा विषय डोक्यात कसा शिरला. आणि तिच्या त्या पोस्टचा आधार घेऊनच मी आपणाशी बोलणार आहे. तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तो कसा, म्हणजे त्याचा विषय काय आहे, ही कादंबरी माझ्या डोक्यात कशी आलेली आहे आणि त्या कादंबरीच्या कथानकाचं विस्तारीकरण कसं झालं, त्यासाठी मला काय काय करावं लागलं, या सगळ्या प्रश्नांची चर्चा करणारा असा आपला व्हिडिओ आहे. मी पहिल्यांदा आपणा सर्वांना विनंती करतो की ही कादंबरी ॲमेझॉनवर उपलब्ध आहे आणि आजच मी विदर्भामधल्या मंडळींसाठी कोण्या दुकानांवर ती उपलब्ध आहे त्याची यादी टाकलेली, आणि उद्या परवा महाराष्ट्राने उर्वरित मराठवाड्याने उर्वरित महाराष्ट्रामध्ये ही कादंबरी कुठे कुठे मिळेल याची सुद्धा पोस्ट मी टाकणार आहे. तर मित्रहो, या कादंबरीचं मुखपृष्ठ मी आपणास दाखवतो, मलपृष्ठ दाखवतो. अतिशय छान मुखपृष्ठ तयार केलेलं आहे आणि हे मुखपृष्ठ बनवलेले आहे सतीश भावसार यांनी. सतीश भावसार यांनी माझ्या या आधीच्या वारुळच्या 4थ्या आवृत्तीचं मुखपृष्ठ सुद्धा बनवलेलं होतं. तर ही कादंबरी 450 रुपये तिची किंमत आहे. ॲमेझॉनवर ती निश्चितच कमी आहे. हिला 328 पृष्ठ आहेत. अशा पद्धतीची ही कादंबरी आहे. तर आपण आता मुख्य जो विषय आहे त्या बाबतीत चर्चा करूया की ही कादंबरी मला कशी सुचली. त्यातला पहिला टप्पा अगदी सांगतो मी. पहिला की दैनिक लोकमत आपल्या सगळ्यांच्या परिचयाचं आहे. या दैनिक लोकमतमध्ये आता येते की नाही माहीत नाही मला, पण याच्या आधी 2-3 वर्षाआधी ऑक्सिजन नावाची एक पुरवणी येत होती आणि बहुतेक मला वाटते गुरुवारी येत होती. आणि ऑक्सिजन पुरवणीमध्ये सगळं तरुणाईबद्दलचं असायचं. त्यांचं वागणं, बोलणं, लिहिणं, शिक्षण, त्यांचं फ्रस्ट्रेशन, त्यांची व्यसनं, असं सगळं त्या पुरवण्यामध्ये असायचं. आणि मी ते सगळं मन लावून वाचायचो. मला फार आवडायचं ते. मला ही तरुणाई कशा पद्धतीनं घडते वा बिघडते हे त्यातून कळायचं. आणि काय केलं मग मी की हे सगळे जे अंक आहेत त्यांचं संकलन केलं. आणि काही दिवसानंतर म्हणजे असं लक्षात झालं की अरे आपण हे तर याच्यावर कादंबरी लिहू शकतो बरं का, लिहू शकतो. हा विषय आपल्यासाठी आव्हानात्मक आहे. आव्हानात्मक यासाठी की आपलं वय 65 वर्ष 70 वर्षाच्या मधोमध आहे आणि हा तरुणाईचा विषय आपण निवडायचा. अरे त्यांचं जे काही वागणं आहे, त्यांचं बोलणं आहे, त्यांची भाषा आहे, त्यांच्या ज्या भावना आहेत त्या मला मांडता येतील का. पण हे आव्हान मी स्वीकारलं मित्र. आणि मग त्याच्या पाठीमागे लागलो. तर काय झालं की मला पहिल्यांदा आठवण आली आमचा एक कवी मित्र हनुमान बोबडे. तो आता कबीर बोबडे असं त्याचं नाव लिहितो. तर हा कबीर, त्याची मला आठवण आली. तो त्यावेळेस अमरावतीला हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकत होता. मी त्याच्याशी एक दिवस फोनवर बोललो की अरे अशी माझ्या डोक्यात कल्पना आहे, काय करू आपण. तर काय हरकत नाही म्हणे, या तुम्ही, आपण माझे जे वर्ग मित्र आहेत किंवा मैत्रिणी आहेत, आमचा एक ग्रुप आहे, त्या ग्रुपच्या सोबत चर्चा करूया आपण. मला ती संधी वाटली. मी म्हटलं काय हरकत नाही, येतो मी. आणि माझी मुलंच तिथं राहतात दोन्ही, त्यामुळे मग मला जाणं येणं असं काही फारसं त्रासदायक वाटलं नाही. आणि मी त्याच्याकडे गेलो, त्याला भेटलो आणि त्यानं त्याच्या ग्रुपमध्ये माझी ओळख करून दिली. अनेक मित्र आणि अनेक मैत्रिणी, युवक आणि युवती. सुरुवातीला थोडासा संकोच होता त्यांच्या वागण्यामध्ये किंवा माझ्याही वागण्यामध्ये, त्यांच्या सोबत वागण्यामध्ये. पण पुढे पुढे हा संकोच, जसे आमच्या भेटी होऊ लागल्या तसतसा हा संकोच कमी होत गेला. आणि काय झालं की
तिथं वावरताना मी त्यांच्या लकबी पाहत होतो, वागण्याच्या बोलण्याच्या वगैरे 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 सगळं. किंवा त्यांचे ड्रेस कोड असतील, कशा पद्धतीनं ते त्यांचं ते चालणं वगैरे असेल किंवा थट्टा मस्करी, हे सगळं सगळं मी पाहत होतो. आणि केवळ त्या ग्रुपचंच नाही, तर जी मुलं तिथं प्रिमायसेसमध्ये फिरत होती किंवा येत होती जात होती, कोणी कुठे एखाद्या लायब्ररीमध्ये दिसत असेल किंवा कोणी ऑडिटोरियमच्या आजूबाजूला दिसत असेल किंवा कोणी जलतरण तलावाच्या आसपास दिसत असेल, तर या सगळ्या मुलांकडे मी अधाशासारखं पाहत होतो. आणि मला ही मुलं आवडत होते. त्यांच्या सगळ्या त्या लीला, माझ्या दृष्टीनं हा शब्द मला फार मस्त वाटतो की त्यांच्या ह्या लीला सगळ्या मला आवडत होत्या आणि मी त्या टिपवत होतो. पुढे चालून हनुमानने काय केलं की प्राचार्यांशी माझी ओळख करून दिली. सरांनी तर मला इतका आदर दिला की त्यांनी त्यांच्या त्यावेळचा जो त्यांच्या कॉलेजचा वार्षिकांक होता, त्या वार्षिकांकाच्या प्रकाशनासाठी सुद्धा त्यांनी मला निमंत्रित केलं होतं. तर अशा प्रकारे एक असं लक्षात यायला लागलं की आपण निश्चित काही ना काहीतरी या वर्गावर लिहू शकतो. आणि मग मनामध्ये प्रक्रिया सुरू झाली. काय प्रक्रिया सुरू झाली? 2 नायिका त्या अस्तित्वात आल्या पहिल्यांदा, पण ह्या वेगवेगळ्या वृत्ती प्रवृत्तीच्या, त्यांची आर्थिक सामाजिक वगैरे स्थिती वेगळी. पहिली राणी नावाची, की जी अतिशय गरीब घरची आहे, खेड्याची आहे, अत्यंत सालस आहे, नेमस्त आहे, पण अतिशय हुशार आहे, एक पाठी असल्यासारखी. 12वीला तिला 70% मार्क्स मिळाले. पहा कुठल्या परिस्थितीत, गावामध्ये पाण्याचा दुष्काळ आणि 2-2, 3-3 किलोमीटरवरून गावाच्या बाहेरून पाणी आणायचं. आणि अशा काळात तिची परीक्षा आली आणि तरी तिनं 70% गुण मिळवले. तिचे जे भांगे नावाचे सर आहेत, त्या माणसाचा तिला फार मोठा पाठिंबा मिळाला. त्यांना हे माहिती होतं की हिनं 70% जरी मिळवले तरी CETच्या परीक्षेत ही चांगलं यश मिळवू शकते. पण शिकायची परिस्थिती नव्हती, ट्युशन लावायची परिस्थिती नव्हती. तरी त्या सरांनी तिला म्हटलं की तू फक्त घरी अभ्यास कर, मी तुला पुस्तकं पुरवतो. आणि गंमत, ती मुलगी CETच्या परीक्षेत महाराष्ट्रातून 5वी आणि विदर्भातून 3री आली. मंडळी, ही राणी मी माझ्या गावची दाखवली, ब्रह्म्याची. अगदी कादंबरीच्या सुरुवातीलाच ब्रह्मा हे गाव, त्या गावाचं नाव आलेलं आहे. आणि माझं स्वप्न आहे, आमच्या गावात अद्यापर्यंत अशी कोणी मुलगी झालेली नाही, पण निश्चित मला आत्मविश्वासानं मी तुम्हाला सांगू शकतो की अशी एक ना एक तरी मुलगी यापुढे निश्चित येईल. तर अशी मुलगी माझ्या गावात असावी असं मला वाटलं. म्हणून मी त्या कादंबरीचं जे राणीचं गाव दाखवलं ते ब्रह्मा दाखवलं. तर ही अशी एक राणी माझ्या मानसपटलावर तयार झाली. आणि दुसरी, तिचा व्यत्यास असणारी, अगदी विरुद्ध स्वभाव असणारी अशी मंकी. तिचं हे टोपण नाव आहे, तिचं खरं नाव वेगळंच आहे. तर खरं नाव तिचं आहे मृणाल प्रतापराव जाधव. आणि ती अत्यंत श्रीमंत घरची आहे. तिच्या बाबाचंच कॉलेज आहे, त्यामुळे उच्छृंखलपणा तिच्या वागण्यात आपोआप आलेला आहे. नुसती मस्ती करणं. बॉयफ्रेंड आहेत तिला त्या अवस्थेत किंवा त्या वातावरणात तिला बॉयफ्रेंड आहेत की जे अपेक्षित नसते तशा पद्धतीचं वातावरण ग्रामीण भागामध्ये. तरी आणि काय की थोडं असं मग हे कथानक त्या दोघींच्या भोवताल माझ्या मनामध्ये रुंजी घालू लागलं. आणि हळूहळू कथानकाचे टप्पे पुढे जात होते. पण काय झालं की हे सगळं करत असताना मला काही गोष्टी अत्यंत आवश्यक होत्या. कोणत्या गोष्टी होत्या त्या? तर मला
कॉलेजचं वातावरण तर माहीत झालं, पण कॉलेजमध्ये व्यवस्थापन असते, प्रशासन असते, प्राध्यापक मंडळी असतात, ज्यांचे परस्पर संबंध काय असू शकतात, त्यांच्यामध्ये काही ताणतणाव वगैरे वगैरे असू शकतात, त्यांचे काही प्रश्नही असू शकतात, जे विद्यापीठ पातळीपर्यंत जातात किंवा मग प्रशासनाच्या पुढे सुद्धा येतात, व्यवस्थापनाच्या पुढे सुद्धा येतात. शिस्त नावाची एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. विद्यार्थी कितपत शिस्त पाळतात, जर एखादा विद्यार्थी शिस्त पाळत नसेल तर त्याच्या बाबतीत काय केलं जाते, असे हे सगळे प्रश्न आहेत. आणि ते प्रश्न मला छळत होते आणि त्या बाबतीत मग काही जणांनी मला आणखी मदत केली. त्यासाठी माझा पुतण्या जो पुण्याच्या एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्राध्यापक आहे, बाळू उर्फ संदीप साहेबराव मुसळे, याने काही गोष्टींची सोडवणूक केली, काही प्रश्नांची सोडवणूक केली. आणि बाकी काही प्रश्न माझे असे होते की मला काही प्रश्नपत्रिका पाहिजे होत्या, मला काही प्रॅक्टिकलच्या वह्या पाहिजे होत्या, ट्युटोरियल्स वगैरे वगैरे जे काय म्हणतात त्याला, तर ते मला हनुमानकडून मिळालं. हा बाकीच्या गोष्टींचा पुरवठा सुद्धा मला अशा पद्धतीनं झाला. आणि काही प्रश्न जर निर्माण झालेच तर मग हनुमान माझ्या दिमतीला होताच त्याच्याशी बोलायला, आणि तो माझ्या सगळ्या प्रश्नांना उत्तरं देत होता, माझं समाधान करत होता. तर अशा प्रकारे ही सगळी सामुग्री म्हणजे फर्स्ट इयरची साधारणतः, कारण तो जो काळ आहे तो मी ठरवलं होतं की फक्त पहिली सेमिस्टर, म्हणजे 12वी पास झाल्यानंतर CET झाल्यावर नंतर ह्या मुली पुण्याला जातात. एका ग्रामीण भागातून, वऱ्हाड विदर्भातल्या खेड्यातल्या एका ग्रामीण भागातून ह्या मुली महानगरामध्ये जातात आणि तिथं गेल्यावर त्या कशा वागतील, तिथलं वातावरण काय असेल, आणि तिथले त्यात पुण्याची संस्कृती ती कशी असेल. पुणे तेथे काय उणे आपण म्हणतो, पण ते फार जुनं झालं आता तिथं तसलं वातावरण राहिलेलं नाही. तर हे सगळं त्या गोष्टीचा सुद्धा मला अभ्यास करावा लागला, पुण्याच्या संस्कृतीचा मला अधिक खोलात जाऊन अभ्यास करावा लागला की ह्या तिथं गेल्यानंतर मग ह्यांचं काय होईल. तर अशा सगळ्या गोष्टी या कादंबरीच्या निमित्ताने मला पाहाव्या लागल्या. नुसतं एक कॉलेज पाहून किंवा एका कॉलेजातली मुलं पाहून हे भागलं नसतं. त्यासाठी मी अनेक कॉलेजांना जाणीवपूर्वक, हेतुपूर्वक किंवा काही कार्यक्रमाच्या निमित्ताने भेटी दिल्या. आणि काय झालं की त्यातून एक लक्षात आलं, कॉलेजचा ढाचा लक्षात आला, एकूण तिथलं वातावरण वगैरे लक्षात आलं. आणि मग माझ्या कादंबरीच्या लेखनासाठी मला ते सगळं बळ पुरवू लागलं. आणि काय झालं की या ज्या दोन नायिका आहेत मग त्यांचं मनात विस्तारीकरण होऊ लागलं. म्हणजे कॉलेजच्या पार्श्वभूमीवर, शहराच्या पार्श्वभूमीवर, म्हणजे पुण्याच्या पार्श्वभूमीवर त्या दोघींच्या व्यक्तिमत्वाचं विस्तारीकरण माझ्या मनामध्ये हळूहळू होऊ लागलं. आणि एक कथानक मग तिथे आकार घेऊ लागलं. दोघी दोन प्रवृत्तीचे आहेत. पुण्यात गेल्यानंतर काय होते, त्यांच्या स्वभाव प्रकृतीनुसार त्यांना तसे तसे मित्र मिळत जातात आणि त्यातून मग त्यांच्या वृत्ती फोफावल्या जातात किंवा वाढीला लागतात. ही जी राणी आहे तिला संजना नावाची एक सिनियर मुलगी फार चांगली मिळते. तिचं मार्गदर्शन तिला फार कामी येते. कौस्तुभ, धन्यवाद. तिच्या फार कामी येते ते. त्यातून तिची जडणघडण होत राहते, अर्थात चांगल्या पद्धतीची जडणघडण होत राहते. पण या मंकीला मात्र तिचाही तर टोपण नावाच आहे. तिच्यापेक्षाही सरस, म्हणजे तिची गुरु मानता येईल, वागण्याच्या संदर्भात तिची गुरु मानता येईल अशी मुलगी भेटते. आणि मग हिला असं वाटतं की अरे आपण काहीच वाह्यात नाही. आपण स्वतःला शेर समजत होतो आपल्या गावचे किंवा आपल्या ज्युनियर कॉलेजमध्ये, पण ही भट्टी आपल्यापेक्षा कितीतरी सव्वा शेर आहे. आणि मग त्या भट्टीच्या किंवा तिचं जे काही मित्रमंडळ असेल त्या भट्टीचं,
त्याच्यामध्ये ती गुरफटत जाते आणि त्यातून मग हळूहळू हे कथानक पुढं 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 होत राहत पुढं पुढं जात राहते. आता सुरुवातीलाच मी सुरुवातीचा एक घटना प्रसंग सांगतो की ही जी राणी आहे ती वास्तविक तिची शिकण्याची परिस्थिती नाही. जरी ती महाराष्ट्रातून 5वी किंवा मग विदर्भातून 3री आली असेल तरी आर्थिक स्थिती नाही. तिच्या वडिलांची मजुरी करण्याची प्रवृत्ती आहे, त्याच्यामुळे ते म्हणतात की नाही शिकवायचं आम्हाला. पण भांगे सर तिला प्रवृत्त करतात की नाही शिक तू, मी पाहू आपण काय करतो. पण मग एक दिवस या मंकीचे बाबा प्रतापराव जाधव या भांगे सरांना बोलावतात की ही जी राणी आहे हिला आपण पुण्याला शिकू, तिचं BE होईपर्यंतचं जे काही खर्च असेल तो मी करेन, फक्त एक अट की हिच्यासोबत ही जिथे कुठे राहील किंवा ज्या कॉलेजमध्ये जाईल तिथे आपण मंकीला ठेवू. आता मंकीच्या डोक्यात एक वेगळंच असते रसायन. मंकीचा जो तिथला बॉयफ्रेंड असतो त्यालाही मेडिकलला जायचं असते, MBBS ला जायचं असते आणि दोघांचं ठरलेलं असते की आपण पुण्यालाच राहू आणि तिथं मजा करू. हे शिक्षणासाठी नाही पण मजा करण्यासाठी तिला तिथं जायचं असते. आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मग ही राणी तिच्यासाठी पायरी बनते, पण राणी नाही म्हणते ना. मग मंकी काय करते, या राणीला तयार करण्यासाठी तिच्या गावी येते. पहिल्या भेटीत मंकी राणी तयार नाही होत, दुसऱ्या दिवशी तिला ब्लॅकमेल करते, तिचा एक व्हिडिओ बनवून, अश्लील अशा पद्धतीचा व्हिडिओ बनवून, आणि तिला धमकी देते, बघ तू जर ऐकणार नसेल तर मी हा व्हिडिओ आपल्या क्लासमधल्या मुलांच्या व्हॉट्सअपवर टाकते आणि राणीला ऐकावं. तर अशा पद्धतीने ही राणी आपल्या मनातला इप्सित साध्य करण्यासाठी टोकाची भूमिका घेते. पण हे जे पुण्यातलं वातावरण आहे, इथली संस्कृती आहे, कॉलेजचं वातावरण आहे, तो जो एक मोकळेपणा त्यांच्यामध्ये आलेला असतो, त्या मोकळेपणाचा या दोघींवर त्यांच्या वृत्तीनुसार परिणाम निश्चित होतो आणि त्यातून मंकी वाहवत जाते, राणी वाहवत नाही. राणी त्या कॉलेजची टॉप मोस्ट, जिला आयडॉल म्हणू आपण, अशी विद्यार्थिनी असते. हे तिला तिचे प्राचार्य सर जाहीर कार्यक्रमामध्ये तिला आयडॉल म्हणून तिचा गौरव करतात. राणी मात्र मंकी मात्र ती तिची वाह्यातपणातच वाहत चाललेली असते. मग आता शेवट काय होतो, हा जो वाह्यातपणा आहे तो कुठे ना कुठेतरी मंकीला घातक ठरणार. कारण तिला कशा पद्धतीचे मित्र मिळतात, जे तिला अडकवू पाहतात. कारण तिथेही वासना ही असतेच. मुलं असतात, सगळेच काही शिकण्याच्याच दृष्टीने आलेले आहेत असं नाही, काही हुंगेगिरी करणारे असतात. आणि असं काहीतरी होता होता शेवटी ही जी मंकी आहे ती अशा एका भयावह परिस्थितीमध्ये अडकते की ज्यातून तिला बाहेर पडता येत नाही. आणि मग तिला तिथं मदत करते ही राणी. त्याच्यामधून राणी तिला बाहेर काढते, सुखरूप बाहेर काढते. आता तुम्ही म्हणाल की मग नो नॉट नेव्हरचा काय संबंध आला. तो शेवटच्या, अगदी शेवटच्या 1-2 पेजेस मध्ये आहे की सांगतच नाही, तेवढं तरी रहस्य तुमच्यासाठी ठेवतो, तुम्ही ते अवश्य वाचा. कादंबरी वाचल्यावर तुमच्या लक्षात येईल की काय नो नॉट नेव्हर हे कशाचं उत्तर आहे. हे एका सुदृढ अशा प्रवृत्तीचं विधान आहे. एवढंच मी सांगतो. या कादंबरीच्या बाबतीत विशेष असं मला असं सांगायचं की आतापर्यंत वेगवेगळ्या कादंबऱ्या लिहिताना मी त्या बोली भाषेचा संदर्भ वापरत गेलो, त्यासाठी मी अभ्यासही केलाच. उदाहरणार्थ आर्त आहे, तर आर्त कादंबरीचा ती पश्चिम बंगालमध्ये घडणारी कादंबरी
आणि तिच्यासाठी मी बंगाली भाषेचा अभ्यास केला आणि बंगालीचे संवाद किंवा बंगालीची लोकगीतं मी त्याच्यामध्ये लिहून ठेवलेली आहेत. तशाच पद्धतीत इथं प्राध्यापक मंडळींचं जे बोलणं आहे ते अस्खलित किंवा त्यांची जी सायंटिफिक भाषा आहे त्याच्यामध्ये असते आणि त्याचाही मला अभ्यास करावा लागला आणि ही इंग्रजी वाक्य लिहिताना मात्र दमछाक होत गेली. मित्रो, हे सगळं मला वाटते तुम्ही वाचावं आणि त्या बाबतीत मी किती यशस्वी झालो हे तुम्ही मला सांगावं एवढीच अपेक्षा ठेवतो. आणि बरोबर 6:30 वाजलेले आहेत म्हणून थांबतो.